मंडळी ओळखलं का? हा मीच आहे दुसरं कोण नाही हो. आपण पूर्ण आता गेटअप आपला तयार झालाय. आता फायनली ट्रीटमेंट चालू झालेली आहे. नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे विमाननगरला एनलिव्ह सलून. सध्याचं ट्रेंडिंगचं जे सलून आहे त्या सलून मध्ये आलेलो आहे. सगळ्यांना तर माहिती आहे आपलं लग्न आहे 30 तारखेला. त्या लग्नाच्या मेकअप साठी आणि आपल्या ग्रूमिंग साठी आपण एनलिव्हला आलेलो आहे. तर या सलून मध्ये आपण आता आपली ग्रूमिंग करणार आहे. पटापट आपण सलून बघून घेऊ आणि काय काय फॅसिलिटी आहेत आणि तुम्हाला काय काय मिळणार आहे हे पण जाणून घेऊ. चला. नमस्कार, वेलकम टू एनलाईव्ह सलून. तर मी ते म्हणलं ना नितीन सोनवणे, हा नितीन सोनवणे. तर आज मी त्यांच्या सलून मध्ये आलेलो आहे. तर एकदम छान वेलकम केलं, धन्यवाद. हाय हेअर सेक्शन. आता पण पहिल्यांदा आपले हेअर आणि बियर्डचं करून घेऊ. आपण आपल्या चेअरवर बसलेलो आहे. आता एकदम मस्त मध्ये आपला हेअर कट करायचा आहे आणि हेअर कट झाल्यानंतरचा लुक तुम्हाला मी दाखवतो. पण पहिल्यांदा आपण हेअर कट करून घेऊ. पद्धतीने आपला पूर्ण हेअर कट कम्प्लीट झाला आहे. एकदम मस्त मध्ये दिसतंय, एकदम लाईन मध्ये आलेलं आहे. आता ह्याच्यानंतरचा आपल्याला एक अजून प्रोग्राम करायचा, कलरिंग. आता चॉईस करा, केस चॉईस करणं, केसाचा कलर चॉईस करणं ना हे सगळ्यात डिफिकल्ट काम आहे. आता बघू नेमका कोणता कलर मला चांगला दिसतोय. कोणता कलर चांगला दिसतो जरा नॅचरलच करू आपण. नॅचरलच करावं लागणार आपल्याला. काय जास्त फॅन्सी नको, हा. नॅचरलच करू. थोडी शाईन सनलाइट मध्ये तुम्हाला प्रॉपर कलर शेड दिसेल. नॉर्मल असं त्याच्यामध्ये नॉर्मल वाटेल. ठीक आहे, बर ठीक आहे ठीक आहे. मंडळी ओळखलं का? हा मीच आहे दुसरं कोण नाही हो. ते केस आता कलर केलेत ना, काळ्याचे पांढरे केल्यात. ह्याच्यातून पण अजून कलर चेंज होणार आहे. ते आता फायनल रिझल्ट आपल्याला दिसणार आहे. पण तोपर्यंत तुम्ही एवढा रिझल्ट बघू. आता आपला हेअर वॉश आहे. आता आपण जे केस कलर केले होते ते वॉश करायची वेळ आलेली आहे. निवांत झोपा, आता काही टेन्शन नाही. तर मंडळी कसा वाटलं नवीन लुक, कमेंट करून मला नक्की सांगा. आपलं आता हेअर आणि बियर्डचं काम झालेलं आहे. आता आपलं फेशियल आणि मेनिक्युअर पेडिक्युअरचं काम आहे. तर आता पहिल्यांदा आपण काय करतोय नितीन सर? पेडिक्युअर. ओके, तर पहिल्यांदा ते करू आणि मग फेशियल करू. पूर्ण आता गेटअप आपला तयार झालाय. हे वेगळंच काहीतरी घातलेलं आहे. हे काय घातले काय माहिती. पण आता कसं आहे, ट्रीटमेंट करायची म्हणल्यावर काय ना काहीतरी त्याचा पोशाख तरी असतोच. आता बसून आपली ट्रीटमेंट सुरू करू. पहिल्यांदा मंडळी आता फायनली ट्रीटमेंट चालू झालेली आहे. आता ह्या ट्रीटमेंट मध्ये काय काय करतात हे मला पण माहित नाही, पण तुम्हाला दिसल. त्यामुळे आता रिलॅक्स मी बसणार आहे. जे काय करायचे ते हा सगळा स्टाफ करणार आहे. रिलॅक्स. एखादा जर चांगला व्हिडिओ झाला असेल आणि त्याचा व्हॉइस गेला असेल तर लय वाईट वाटतं राव, लय वाईट वाटतं. पण जाऊ द्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही ना व्हिडिओ एन्जॉय करा. व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर अजून इन्फॉर्मेशन मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवट पण व्हिडिओ बघा. तर शृंगार तुला कशी वाटली सर्व्हिस? सर्व्हिस तर एकदम मस्त आहे. सकाळी आल्यापासून ते आतापर्यंत प्रत्येक ट्रीटमेंट डीप मध्ये केलेली आहे, व्यवस्थित सोय केलेली आहे. सगळा स्टाफ पण एकदम कोऑपरेटिव्ह आहे आणि भारी वाटलं का बाबा माझ्या ओकेजनला मी नितीनकडे आलो आणि माझं सगळं मेकओव्हर करून घेतला. आणि मी आता तुम्हाला सुरुवातीचा शृंगार पेच आता शृंगार पेच थोडा चेंज वाटत असेल. आणि जर तुमच्या घरात पण काही ओकेजन असेल किंवा तुमचं पण काही असं मोठा समारंभ असेल आणि तुम्हाला मेकओव्हर करायचा असेल तर नक्कीच तुम्ही नितीनला कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामला एनलिव्ह सलून पण म्हणून पण पेज आहे. शिवाय त्याला इंस्टाग्रामला तुम्ही डीएम करू शकता. आणि नितीन सर, आपल्या सलूनचं लोकेशन काय एक्झॅक्ट सांगा. बियानी फिनिक्स मॉल नेक्स्ट टू इराणी कॅफे, एनलाईव्ह सलून. हा, हे नोट डाऊन करून ठेवा. नोट डाऊन. नाही सापडलं तर गुगलला जावा, एनलिव्ह सलून टाका, आपोआप तुम्हाला त्या एनलिव्ह सलूनच्या गेट समोर आणून सोडणार. ओके, तर धन्यवाद.
मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्ही पण असेच व्हिडिओ बघत राहा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.